नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल बी केम स्टडीमध्ये. तर मित्रांनो, पोलीस भरती 2025 चालू झालेली आहे आणि त्याबद्दल महत्त्वाच्या सूचना आलेल्या आहेत. तर खूप विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहेत, डबल फॉर्म भरू शकतो का, तर उंचीमध्ये सूट कोणाला आहे, यामध्ये मित्रांनो जे नावामध्ये बदल आहे ज्या विद्यार्थ्यांचे, तर त्यांच्यासाठी काय, तर सर्व तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि खूप विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे, गडचिरोलीमध्ये फॉर्म भरू शकतो का, सर्व तुम्हाला माहिती सांगणार आहे. परीक्षा शुल्क काय राहणार आहे, फॉर्म भरायची डेट काय राहणार आहे, तर सर्व तुम्हाला माहिती सांगणार आहे. मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ही संपूर्ण तुम्हाला PDF पाहिजे असेल तर मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक देत आहे. जे महत्त्वाचे पॉईंट आहेत, जे तुम्हाला डाऊट आहे ते सर्व तुमचे क्लिअर करणार आहे. तर पहा, पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक, बॅट्समॅन, सशस्त्र पोलीस शिपाई, कारागृह शिपाई भरती 2024-25 करिता उमेदवारांसाठी सूचना. अर्ज ऑनलाईन भरण्याकरिता आवश्यक माहिती जी आहे मित्रांनो या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, हेच तुम्हाला सांगणार आहे. तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरवायची जी सुविधा आहे ती फक्त मित्रांनो या संकेतस्थळावरती जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. तर आवेदन अर्ज सादर करण्याचा जो दिनांक आहे 29/10/2025 पासून फॉर्म भरायला सुरुवात होईल आणि लास्ट डेट आहे 30/11/2025. तर 29/10/2025 पासून मित्रांनो फॉर्म भरायला सुरुवात होईल आणि लास्ट डेट आहे 30/11/2025 लास्ट डेट असेल. तर परीक्षा शुल्क पहा, फीस किती असेल फॉर्म भरण्यासाठी. तर पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई, बॅट्समॅन, कारागृह शिपाई, तर या सर्वांसाठी खुल्या प्रवर्गासाठी 450 रुपये फीस असेल आणि मागास प्रवर्गासाठी 350 रुपये फीस म्हणजेच 350 रुपये फीस असेल. तर सर्वसाधारण सूचना आहे ते तुम्ही पाहू शकता, खाली दिलेले आहेत थोड्यात. तर आवश्यक कागदपत्रे मित्रांनो काय लागतील, तर डॉक्युमेंट पहा तुम्हाला कोणकोणती ठेवायची आहेत. सर्व आवश्यक ती प्रमाणपत्रे व कागदपत्रे आवेदन अर्ज भरण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत किंवा त्यापूर्वी उमेदवारांनी प्राप्त करून घेणे आवश्यक आहे. कोणकोणती कागदपत्रे आहेत पहा. डॉक्युमेंट: SSC HSC उत्तीर्ण प्रमाणपत्र, जन्म दाखला, अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट, जातीचे प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, संगणक परीक्षा उत्तीर्ण म्हणजेच MSCIT लागेल, खेळाडू प्रमाणपत्र व पडताळणी अहवाल अथवा पडताळणीसाठी सादर केलेली पोचपावती, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र कोणाकोणाला लागेल पहा. विमुक्त जाती अ, भटक्या जमाती ब, भटक्या जमाती क, भटक्या जमाती ड, विशेष मागास प्रवर्ग, इतर मागास वर्ग, SC/BC EWS प्रवर्गातील पुरुष व महिलांकरिता आरक्षित असलेल्या पदांवरील निवडीकरिता दावा करू इच्छित असणाऱ्या महिला यांचे बाबत महिला व बाल विकास विभागाचा शासन निर्णय दिनांक 4/5/2023 मधील तरतूद क्रमांक 4 नुसार हे मित्रांनो नॉन क्रिमिलियर पहा इतक्याला लागणार आहे. तर माजी सैनिकांसाठी डिस्चार्ज प्रमाणपत्र लागेल. गृहरक्षक दलातील आवश्यक असलेले प्रमाणपत्र, जाहिरात दिनांकास मित्रांनो इथे 1095 दिवस पूर्ण झालेल्या उमेदवारास आवेदन अर्ज सादर करता येईल. तर प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र जे उमेदवार यांच्यामध्ये फॉर्म भरणार आहेत त्यांच्यासाठी प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र लागेल. जे विद्यार्थी प्रकल्पग्रस्त आहेत त्यांच्यासाठी, जे भूकंपग्रस्त आहेत त्यांच्यासाठी भूकंपग्रस्ताचे प्रमाणपत्र, पोलीस पाल्य प्रमाणपत्र, अनाथाबाबतचे प्रमाणपत्र, अंशकालीन प्रमाणपत्र, EWS प्रमाणपत्र, SC/BC प्रमाणपत्र, तर हे मित्रांनो NCC प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे हे तुम्हाला लागणार आहेत. तर उपरोक्त नमूद कागदपत्रे शासन निर्णयानुसार व परिपत्रकानुसार अंतिम निवड करण्यापूर्वी तपासण्यात येतील. तर पहा मित्रांनो, पहिलं जे पद आहे पोलीस शिपाई गट क, याच्यासाठी जे आहे हे मित्रांनो एवढ्या घटकामध्ये ही राबवण्यात येईल. पोलीस शिपाई गट क ची जी पदभरती आहे ती, तर राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई गट क भरती प्रक्रिया ज्या घटकात राबविण्यात येणार आहे त्याची नावे पुढील प्रमाणे आहे, हे तुम्ही पाहू शकता. पोलीस आयुक्त बृहन्मुंबई, पोलीस आयुक्त ठाणे शहर, हे मित्रांनो विविध जे शहर आहेत तर त्याच्यामध्ये राबवण्यात येईल. तर महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम 2011 मधील तरतुदी व त्यामध्ये शासनाने वेळोवेळी केलेल्या सुधारित तरतुदीनुसार गृह विभागाच्या अधिपत्याखालील पोलीस विभागातील विविध पोलीस घटकातील पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक यांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई गट क, लोहमार्ग पोलीस दलातील पोलीस शिपाई पद भरण्यासाठी केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागण्यात येत आहेत. हे मित्रांनो तुम्ही घटक पाहू शकता आणि आपण चॅनलवरती टाकलेले आहेत प्रत्येक प्रवर्गानुसार किती जागा आहेत जिल्ह्यानुसार, तर तेही तुम्ही पाहून घेऊ शकता. ते सविस्तर पाहूनच तुम्ही मित्रांनो व्यवस्थित फॉर्म भरा. तर यासाठी पहा सेवा प्रवेश नियम.
महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई या पदासाठी खाली सेवा प्रवेश नियम लागू असतील. हे मित्रांनो नियम आहेत, हे पाहून घ्या तुम्ही. तर वयोमर्यादा पहा. प्रवर्ग खुल्या प्रवर्गासाठी किमान वय आहे 18 वर्ष, कमाल वयोमर्यादा आहे 28 वर्ष. तर मागास प्रवर्गासाठी पहा 18 वर्ष किमान वय आहे, 33 वर्ष कमाल वयोमर्यादा दिलेली आहे. आणि नंतर प्रकल्पग्रस्त उमेदवार, भूकंपग्रस्त हे तुम्ही पाहून घेऊ शकता. तर येथे महत्त्वाची टीप पहा. शासन आदेश क्रमांक येथे दिलेला आहे. तर अन्वय दिनांक 1 जानेवारी 2022 पासून सुरू होणाऱ्या आणि 31 डिसेंबर 2025 रोजी संपणाऱ्या कालावधीमध्ये ज्या उमेदवारांनी कमाल वयोमर्यादा ओलांडली आहे असे सर्व प्रवर्गाचे उमेदवार निवडीद्वारे उक्त पदासाठी सन 2024 सन 2025 या कॅलेंडर वर्षातील रिक्त पदे भरण्यासाठी घेण्यात यायची भरती प्रक्रियेकरिता एक वेळची उपाययोजना म्हणून पात्र असतील. तर यासाठी पहा शैक्षणिक अर्हता काय लागेल. तर मित्रांनो या पदांसाठी 12वी पास येथे दिलेले आहे. येणाऱ्या 12वी इयत्तेच्या परीक्षेचे समकक्ष आहेत. तर मित्रांनो 12वी तुम्हाला उत्तीर्ण लागेल आणि जे समकक्ष आहेत 12वीच्या तर ती विद्यार्थी पात्र असतील. तर समकक्षाबाबत येथे दिलेले आहे, ते तुम्ही पाहून घेऊ शकता. मित्रांनो मिनिमम तुम्हाला 12वी पास या पदासाठी लागेल. तर समकक्ष मित्रांनो शैक्षणिक अर्हता तुम्ही पाहून घेऊ शकता, तिथे दिलेली आहे. आणि संपूर्ण PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती मिळेल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक देत आहे. तर शारीरिक पात्रता पहा काय लागेल. महिला उमेदवारांकरिता उंची जी लागेल 155 सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी आणि पुरुष उमेदवारांकरिता 165 सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी. तर तृतीयपंथी जे आहेत ट्रान्सजेंडर त्यांच्यासाठी स्वतःची लिंग ओळख महिला तृतीयपंथी अशी केलेल्या व्यक्तींसाठी 155 सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी आणि स्वतःची लिंग ओळख पुरुष अशी केलेल्या व्यक्तींसाठी 165 सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी. तर छाती जी आहे महिलांसाठी नाही. तर पुरुष उमेदवारांकरिता न फुगविता 79 सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी व न फुगवलेली छाती व फुगवलेली छाती यातील फरक जो आहे 5 सेंटीमीटरपेक्षा कमी नसावा. तर स्वतःची लिंग ओळख महिला पुरुष तृतीयपंथी अशी केलेल्या व्यक्तींसाठी आवश्यक नाही. तर सूट पहा कोणाकोणासाठी आहे. तर उंचीमध्ये मित्रांनो सूट जे आहे महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम 2011 ही जे नियम आहेत त्यानुसार पहा. जे उमेदवार आवश्यक पात्रता शर्तीची पूर्तता करतात अशा अनुसूचित जमातीतील उमेदवारांना आवश्यक असलेल्या उंचीमध्ये 5 सेंटीमीटर इतकी शिथिलता देण्यात येईल. तर शासनाने घोषित केलेल्या नक्षलग्रस्त भागातील रहिवासी असलेल्या अनुसूचित जमातीचे उमेदवार किंवा नक्षलवाद्याच्या हल्ल्यात अथवा नक्षलविरोधी कारवाईत मृत अथवा गंभीर जखमी झालेल्या पोलीस बातमीदार, पोलीस पाटील अथवा पोलीस कर्मचारी यांच्या मुलामधील उमेदवारांच्या बाबतीत खाली नमूद केल्याप्रमाणे शारीरिक पात्रता शिथिल करण्यात येईल. तर यांच्यासाठी पहा काय आहे. उंची 4 सेंटीमीटर महिला व पुरुष उमेदवारांसाठी. तर छातीच्या मोजमापाची आवश्यकता नाही. तर येथे मित्रांनो टीप ही दिलेली आहे, ती तुम्ही पाहून घेऊ शकता. तर अन्य अर्हता मित्रांनो इथे दिलेली आहे, जे तुम्हाला लोअर मोटर व्हेकलचं जे लायसन लागेल त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. तर परंतु सदर परवाना धारण न करणाऱ्या उमेदवारांनी नियुक्तीनंतर त्यांचे पोलीस प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर 2 वर्षाच्या आत परवाना धारण करण्यात येईल व त्या कालावधीत हा परवाना धारण न केल्यास सदर उमेदवारांची निवड रद्द ठरवून सेवा समाप्त करण्यात येईल. उमेदवार याबाबतचे बंधपत्र सादर केल्यास असा उमेदवार या पदासाठी अर्ज करण्यास पात्र राहील. हे मित्रांनो तुम्हाला दिलेलं आहे, लायसनबद्दल माहिती दिलेली आहे, ती तुम्ही पाहून घ्या. तर पहा गडचिरोलीबद्दल. गडचिरोली जिल्ह्याकरिता शासन गृह विभाग आदेश दिनांक 23/8/2018 नुसार गडचिरोली जिल्ह्यातील पोलीस भरतीमध्ये आवेदन सादर करणाऱ्या उमेदवाराला अतिरिक्त 100 गुणांची गोंडी आणि माडिया भाषेची लेखी चाचणी परीक्षा द्यावी लागेल. गडचिरोली जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या उमेदवारांनाच गडचिरोली जिल्हा पोलीस भरतीमध्ये भाग घेता येईल. सदर उमेदवारांना प्रचलित नियमानुसार संबंधित तहसीलदार यांनी दिलेल्या वास्तव्याचा दाखला म्हणजेच रेसिडेन्शियल सर्टिफिकेट जोडणे आवश्यक राहील. असे उमेदवार गडचिरोली जिल्ह्याच्या बाहेर बदली पात्र असणार नाहीत. तर मित्रांनो गडचिरोलीमध्ये तुम्ही फॉर्म भरू शकत नाहीत. जे रहिवासी दुसऱ्या जिल्ह्याचे असतील ते फक्त गडचिरोलीचे विद्यार्थी जे तिथले रहिवासी आहेत तेच तिथे फॉर्म भरू शकतील आणि त्यांची बदली दुसऱ्या जिल्ह्यामध्ये होणार नाही. तर शारीरिक चाचणी पहा कशी असेल. तर या पदांसाठी मित्रांनो शारीरिक जी चाचणी आहे ती महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम 2011 व त्यामध्ये शासनाने वेळोवेळी सुधारित केलेल्या
तरतुदीनुसार पोलीस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत उमेदवारांनी खालीलप्रमाणे 50 गुणांची शारीरिक चाचणी घेतली जाईल. तर यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर धावणे 20 गुण आहेत, 100 मीटर धावणे 15 गुण आहेत, गोळाफेक यासाठी 15 गुण आहेत, असे टोटल 50 असतील मार्क. आणि महिला उमेदवारांसाठी 800 मीटर धावणे 20 मार्क, 100 मीटर धावणे 15 मार्क आहेत, गोळाफेकसाठी 15 गुण, असे एकूण 50 गुणांची मित्रांनो शारीरिक चाचणी असेल. तर पुरुष तृतीयपंथी उमेदवार यांच्यासाठी जो पुरुषांसाठी क्रायटेरिया आहे तो आहे, आणि महिलांसाठी जे महिला तृतीयपंथी जे आहेत त्यांच्यासाठी जो महिलांसाठी क्रायटेरिया आहे तो आहे. तर लेखी चाचणी पहा कशी असेल. लेखी चाचणी शारीरिक चाचणीमध्ये किमान 50% गुण मिळवणारे उमेदवार संबंधित प्रवर्गातील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या एकास 10 प्रमाणात 100 गुणांच्या लेखी चाचणीची उपस्थित राहण्याकरिता बोलवण्यास पात्र असतील. तर उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान 40% गुण मिळवणे अनिवार्य आहे. लेखी परीक्षेमध्ये 40% पेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील. तर लेखी चाचणीचा कालावधी 90 मिनिटांचा असेल व लेखी चाचणी मराठी भाषेत घेण्यात येईल. सर्व प्रश्न बहुपर्यायी स्वरूपाचे राहतील. तर मैदानी चाचणी जी आहे ते पार पडल्यानंतर लेखी परीक्षा घेण्याबाबत दिनांक निश्चित करण्यात येईल. तर पहा मित्रांनो, येथे महत्त्वाचा जो आहे, संपूर्ण राज्यभर सर्व पोलीस घटकात एका पदाकरिता एकाच दिवशी लेखी परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. अर्जदारांनी ऑनलाईन आवेदन अर्ज भरतेवेळी सदरची बाब विचारात घेऊनच आवेदन अर्ज पूर्ण विचारांती भरावा. तर लेखी परीक्षेमध्ये जे आहे खालील विषयांचा समावेश असेल: अंकगणित, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण. हे मित्रांनो लेखी परीक्षेमध्ये जे आहेत हे विषय असतील. तर पोलीस शिपाई चालक साठी पहा, ज्या घटकात पोलीस भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे त्याची नावे पुढील प्रमाणे आहेत. या घटकामध्ये मित्रांनो पोलीस आयुक्त मीरा भाईंदर वसई विरार, पोलीस आयुक्त रायगड, पोलीस आयुक्त पालघर, याच्यामध्ये हे जे घटक आहेत याच्यामध्ये जे आहे पोलीस शिपाई चालक भरती राबविण्यात येईल. तर मित्रांनो पहा, वयोमर्यादा यासाठी काय लागणार आहे. तर खुल्या प्रवर्गासाठी किमान जे वयोमर्यादा आहे 19 वर्ष आणि कमाल वयोमर्यादा 28 वर्ष. तर मागास प्रवर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती हे जे प्रवर्ग आहेत यांच्यासाठी 19 वर्ष किमान वय आहे आणि कमाल वयोमर्यादा 33 वर्ष असेल. येथे पाहू शकता तुम्ही महिला उमेदवार, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त ते तुम्ही पाहून घेऊ शकता. तर शैक्षणिक अर्हता जी लागणार आहे 12वी पास आणि समकक्ष जे आहेत तर ती शैक्षणिक अर्हता लागेल. तर शारीरिक जी पात्रता आहे ती महिला उमेदवारांकरिता 158 सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी उंची आणि पुरुष उमेदवारांकरिता 165 सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी उंची. तर मित्रांनो जी तृतीयपंथी ट्रान्सजेंडर आहेत त्यांच्यासाठी स्वतःची लिंग ओळख ज्या व्यक्तींनी महिला अशी केलेली आहे त्यांच्यासाठी 158 सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी उंची आणि स्वतःची ओळख पुरुष अशी केलेली लिंग ओळख पुरुष अशी केलेल्या व्यक्तींसाठी 165 सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी. तर छाती जी आहे पुरुष उमेदवारांसाठी आहे फक्त न फुगविता 79 सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी व न फुगविलेली छाती व फुगविलेली छाती यातील फरक 5 सेंटीमीटरपेक्षा कमी नसावा. तर स्वतःची लिंग ओळख महिला पुरुष तृतीयपंथी अशी केलेल्या व्यक्तींसाठी आवश्यक नाही. तर सूट पाहू शकता तुम्ही, ते सूट दिलेली आहे. जे सूट कोणाकोणासाठी आहे त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. आणि अन्य अर्हता जी लागेल LMV TR तर पहा यांच्यासाठी महाराष्ट्र सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चालक, पोलीस हवालदार चालक, पोलीस नाईक चालक व पोलीस शिपाई चालक सेवा प्रवेश नियम 2019 मधील नियम 6 चा उपखंड 1 क नुसार उमेदवारांनी पोलीस शिपाई चालक पदासाठी अर्ज सादर करतेवेळी अनुलिपी अदा करण्यासाठी प्राधिकृत असलेले सक्षम प्राधिकारी यांनी अदा केलेले हलके वाहन LMV TR चालविण्याचा वैध परवाना धारण करणे आवश्यक राहील. तसेच सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली यांनी दिलेल्या न्यायनिवाड्यानुसार हलके वाहन चालविण्याचा LMV किंवा हलके वाहन चालविण्याचा LMV TR यापैकी कोणत्याही एक वैध परवाना धारण करीत असलेल्या उमेदवारांना पोलीस शिपाई चालक पदासाठी आवेदन अर्ज सादर करू शकतात. तर मित्रांनो तुम्हाला याचं LMVचं लायसन लागेल फॉर्म भरण्यासाठी. त्याच्याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे ती तुम्ही मित्रांनो व्यवस्थित वाचून घ्या. तर यांच्यासाठी 5 शारीरिक जी चाचणी आहे
तर पहा इथे मित्रांनो, शारीरिक चाचणी महाराष्ट्र सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चालक, पोलीस हवालदार चालक, पोलीस नाईक चालक. तर पहा पुरुष उमेदवारांसाठी जे आहे 1600 मीटर धावणे 30 मार्काला असेल आणि गोळाफेक जे आहे 20 मार्काला असेल, एकूण 50 गुण. आणि महिला उमेदवारांसाठी 800 मीटर धावणे 30 गुण आणि गोळाफेक 20 गुण असे एकूण 50 असतील मार्क. तर पुरुष तृतीयपंथी यांच्यासाठी 1600 मीटर धावणे 30 मार्क, गोळाफेकसाठी 20 असे एकूण 50. आणि महिला तृतीयपंथी यांच्यासाठी 800 मीटर धावणे 30 गुण आणि गोळाफेक याच्यासाठी 20 गुण असे एकूण 50 गुण असतील. हे मित्रांनो शारीरिक चाचणीचे असेल क्रायटेरिया. तर पोलीस शिपाई चालक पदाकरिता कौशल्य चाचणी जी आहे तर त्याबद्दल पहा, शारीरिक चाचणी झाल्यानंतर शारीरिक चाचणीत किमान 50% गुण मिळवून लेखी चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी खालीलप्रमाणे द्यावी लागेल. सदर दोन्ही चाचण्यांमध्ये एकत्रित किमान 40% गुण मिळवून उमेदवारास उत्तीर्ण व्हावे लागेल. तर कौशल्य चाचणीमध्ये पुढील चाचण्यांचा समावेश असेल. हलके मोटार वाहन चालविण्याची चाचणी जी आहे 25 गुण आहे आणि जीप प्रकारातील वाहन चालविण्याची जी चाचणी आहे त्याची 25 गुण असतील. तर कौशल्य चाचणी ही केवळ एक अर्हता चाचणी असून कौशल्य चाचणीत मिळालेले गुण गुणवत्ता यादी तयार करण्यासाठी विचारात घ्यायच्या एकूण गुणात समाविष्ट केले जाणार नाही. तर वाहन चालविण्यातील कौशल्य चाचणीचे निकष महासंचालनाकडून वेळोवेळी ठरवण्यात येतील. तर लेखी परीक्षा मित्रांनो यासाठी कशी असेल, जे पोलीस शिपाई चालक आहेत त्यांच्यासाठी शारीरिक चाचणीमध्ये किमान 50% गुण मिळवणारे उमेदवार संबंधित प्रवर्गातील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या एकास 10च्या प्रमाणात 100 गुणांच्या लेखी चाचणीसाठी उपस्थित राहण्याकरिता बोलण्यासाठी पात्र असतील. तर त्यांच्याबद्दल मित्रांनो इथे दिलेली आहे माहिती सविस्तर तुम्ही पाहून घेऊ शकता. जे महत्त्वाचे पॉईंट आहे ते आपण क्लिअर करणार आहोत. यांच्यासाठी जे विषय लागणार आहे ते इथे दिलेले आहेत. अंकगणित लागणार आहे. लेखी चाचणीमध्ये कोणकोणते विषय आहेत पहा. अंकगणित, सामान्य व चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण आणि मोटार वाहन चालविणे, वाहतुकीबाबतचे नियम याचे मित्रांनो समावेश असेल. तर नंतरचं जे आहे पद पोलीस शिपाई बॅट्समॅन, यांच्यासाठी पोलीस शिपाई भरतीकरिता जे घटकाची नावे आहेत. पोलीस शिपाई पदांची पहा. पोलीस आयुक्त नवी मुंबई, पोलीस आयुक्त सोलापूर शहर, पोलीस आयुक्त पुणे शहर. तर बॅट्समॅन यांची रिक्त पदे वेगळी दर्शविण्यात असलेले घटक जे आहेत पोलीस आयुक्त बृहन्मुंबई, पोलीस अधीक्षक गोंदिया, पोलीस अधीक्षक यवतमाळ हे असतील मित्रांनो. तर सेवा प्रवेश नियम इथे दिलेले आहेत ती तुम्ही पाहून घेऊ शकता. तर वयोमर्यादा पहा. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 18 वर्ष किमान, कमाल वयोमर्यादा 28. तर मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी किमान जी आहे 18 वर्ष आणि कमाल वयोमर्यादा 33 वर्ष असेल. नंतर तुम्ही प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त यांची वयोमर्यादा पाहू शकता. तर यासाठी मित्रांनो शैक्षणिक अर्हता जी लागेल, महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळे अधिनियम 1965 सन 1965चा अधिनियम 41 अन्वये प्रस्थापित केलेल्या विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10वी परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे. तर शारीरिक म्हणजे तुम्ही 10वी पास असाल तर तुम्ही मित्रांनो फॉर्म भरू शकता. तर शारीरिक पात्रता पहा. यासाठी महिला उमेदवारांसाठी उंची 155 सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी, पुरुष उमेदवारांसाठी 165 सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी. तर तृतीयपंथीयांसाठी पहा, ज्यांनी स्वतःची ओळख जी आहे महिलांसाठी केलेली आहे त्यांच्यासाठी महिलांचा क्रायटेरिया आहे आणि ज्यांनी स्वतःची ओळख ट्रान्सजेंडरने पुरुष म्हणून केलेली आहे त्यांच्यासाठी पुरुषाचा क्रायटेरिया आहे. तर छाती पुरुषांकरिता आहे फक्त. तर न फुगविता 79 सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी व न फुगविलेली छाती व फुगविलेली छाती यातील फरक जो आहे 5 सेंटीमीटरपेक्षा कमी नसावा. तर येथे सूट कोणाला असेल ते तुम्ही वाचून घ्या मित्रांनो. तर अन्य अर्हता जी लागेल यासाठी, तर अन्य अर्हता पहा. महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम 2011 व त्यामध्ये वेळोवेळी सुधारणा केल्याबाबतची शासन आदेशान्वये बॅट्समॅन प्रात्यक्षिक चाचणी खालीलप्रमाणे घेण्यात येईल. सदरहून परीक्षा अर्हता परीक्षा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. तर बँड पथकातील पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना बँड पथकातील वाद्यांची माहिती असणे व वाद्य वाजविण्याचा अनुभव असणे आवश्यक राहील. पोलीस बँड पथकातील उमेदवार निवडीसाठी गठीत करावयाच्या समितीत शक्यतो भारतीय सैन्य दलाच्या बँड पथकातील अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात यावा. तर पोलीस बँड पथकासाठी निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना पोलीस मुख्यालयातील अन्य कर्तव्ये बजावणे आवश्यक राहील. तर पोलीस बँड पथकासाठी निवड करण्यात आलेले उमेदवार कार्यकारी शाखेत बदलीसाठी पात्र असणार नाहीत.
मात्र हे उमेदवार जिल्ह्याच्या बाहेर फक्त इतर पोलीस घटकातील बँड पथकात बदलीस पात्र ठरतील. तर यांच्यासाठी शारीरिक चाचणी पहा कशी असेल. 1600 मीटर धावणे जे आहे 20 गुण आहे. 100 मीटर धावणे 15 गुण आहेत पुरुष उमेदवारांसाठी. तर गोळाफेक 15 असे एकूण 50 गुण आहेत. तर महिला उमेदवारांसाठी 800 मीटर धावणे 20 गुण, 100 मीटर धावणे 15 गुण आणि गोळाफेक 15 असे एकूण 50 गुण. तर पुरुष तृतीयपंथी उमेदवारांच्यासाठी पुरुषांचा क्रायटेरिया दिलेला आहे आणि महिला उमेदवारांसाठी ज्यांनी ओळख आपली महिला केलेली आहे ट्रान्सजेंडरनी त्यांच्यासाठी महिलांचा क्रायटेरिया इथे दिलेला आहे. एकूण 50-50 गुण असतील. तर यासाठी पहा लेखी चाचणी जी आहे, शारीरिक चाचणीमध्ये किमान 50% गुण मिळवणारे उमेदवार संबंधित प्रवर्गातील जाहिरात दिलेल्या रिक्त पदाच्या 1/10 प्रमाणात 100 गुणांच्या लेखी चाचणीसाठी उपस्थित राहण्याकरिता बोलण्याकरिता पात्र असतील. तर उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान 40% गुण मिळवणे अनिवार्य आहे. तर लेखी परीक्षेमध्ये 40% पेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील. तर लेखी चाचणीचा कालावधी जो आहे 90 मिनिटाचा असेल व लेखी चाचणी मराठी भाषेत घेण्यात येईल. सर्व प्रश्न बहुपर्यायी स्वरूपाचे राहतील. मैदानी चाचणी पार पडल्यानंतर लेखी परीक्षा घेण्याबाबत दिनांक निश्चित करण्यात येईल. तर संपूर्ण राज्यभर जे आहे ते मित्रांनो एका दिवशी परीक्षा काही करण्यात येईल. तर तुम्हाला डबल फॉर्म भरायचा नाही. तर यामध्ये लेखी परीक्षेमध्ये तुम्हाला विषय कोणते असतील, अंकगणित, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण. तर नंतरचं जे पद आहे, नंतरचं मित्रांनो पद आहे सशस्त्र पोलीस शिपाई. तर यासाठी ज्या घटकात पोलीस भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे त्याची नावे ह्या घटकामध्ये राबविण्यात येईल. तर सशस्त्र पोलीस शिपाई बद्दल पहा. याच्याबद्दल मित्रांनो हे घटक आहेत, या घटकामध्ये राबविण्यात येईल. तर सेवा प्रवेश नियम इथे दिलेले आहेत. यासाठी वयोमर्यादा जी आहे ती खुल्या प्रवर्गासाठी किमान वयोमर्यादा 18 वर्ष, कमाल जी आहे वयोमर्यादा 25 वर्ष असेल. तर मागास प्रवर्गाची उमेदवार जे आहेत त्यांच्यासाठी किमान वयोमर्यादा 18 वर्ष आणि कमाल वयोमर्यादा 30 वर्ष असेल. नंतर प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, माजी सैनिक यांच्यासाठी तुम्ही पाहून घेऊ शकता इथे खाली. तर शैक्षणिक अर्हता पहा काय लागणार आहे याच्यासाठी. तर 12वी पास मित्रांनो लागणार आहे. 12वी पास तुम्ही असाल तर तुम्ही फॉर्म भरू शकता किंवा 12वी पासची समकक्ष अर्हता लागेल तरी तुम्ही पात्र असता. तर यासाठी शारीरिक पात्रता पहा कशी लागेल. उंची जी आहे 168 सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी पुरुष उमेदवारांकरिता. छाती जी आहे न फुगविता 79 सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी व न फुगविलेली छाती जी आहे व फुगविलेली छाती यातील फरक 5 सेंटीमीटरपेक्षा कमी नसावा. तर ही विद्यार्थी मित्रांनो शारीरिक पात्रता लागेल. तर पहा सूट कोणाकोणाला असेल. तर सूट येथे दिलेली आहे, कोणासाठी आहे ती तुम्ही पाहून घेऊ शकता. तर शारीरिक चाचणी जी आहे मित्रांनो तर सशस्त्र पोलीस दलासाठी पहा, पुरुष उमेदवारांसाठी जे आहे 5 किलोमीटर धावणे 50 गुण असेल. तर 100 मीटर धावणे 25 गुण आहे. तर गोळाफेक 25 गुण आहे. अशी एकूण 100 गुणांची शारीरिक चाचणी असेल. तर लेखी चाचणी जी आहे, शारीरिक चाचणीमध्ये किमान 50% गुण मिळवणारे उमेदवार संबंधित प्रवर्गातील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या 1/10 प्रमाणात 100 गुणांच्या लेखी चाचणीसाठी उपस्थित राहण्याकरिता बोलण्यास पात्र असतील. तर उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान 40% गुण मिळवणे अनिवार्य आहे. लेखी परीक्षेमध्ये 40% पेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील. तर लेखी जो चाचणी आहे त्याचा कालावधी जो आहे 90 मिनिटाचा असेल व मराठी भाषेत घेण्यात येईल. सर्व प्रश्न बहुपर्यायी स्वरूपाचे राहतील. तर मैदानी चाचणी पार पाडल्यानंतर लेखी परीक्षा घेण्याबाबत दिनांक निश्चित करण्यात येईल. तर राज्य राखीव पोलीस बलातील सर्व गटाच्या भरती प्रक्रियेत लेखी परीक्षा ही एकच दिवशी घेण्यात येईल. तर लेखी परीक्षेमध्ये खालील विषयाचा समावेश असेल: अंकगणित, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण असे मित्रांनो विषय असतील. तर नंतरचं पद आहे कारागृह शिपाई. तर यासाठी पहा, कारागृह शिपाई भरतीचे जे घटक आहेत यामध्ये कारागृह मुंबई, कारागृह पुणे, कारागृह नागपूर, कारागृह नाशिक यामध्ये राबवण्यात येईल ही पदभरती. तर सेवा प्रवेश नियम खाली दिलेले आहेत. वयोमर्यादा पहा याच्यासाठी काय लागेल. कारागृह शिपाईसाठी अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक म्हणजे दिनांक 30/11/2025 रोजी किमान व कमाल वयोमर्यादा खालीलप्रमाणे राहील.
खुल्या प्रवर्गासाठी किमान वय 18 वर्ष, कमाल वयोमर्यादा 28 वर्ष. तर मागास प्रवर्गासाठी किमान वय आहे 18 वर्ष आणि कमाल वयोमर्यादा 33 वर्ष. नंतरचं प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, माजी सैनिक, पदवीधर यांच्यासाठी तुम्ही पाहून घेऊ शकता वयोमर्यादा. तर पहा शैक्षणिक अर्हता काय लागेल, तर 12वी पास लागेल आणि समकक्ष 12वीच्या ती मित्रांनो शैक्षणिक अर्हता तुमच्याजवळ जर 12वी नसेल आणि समकक्ष असाल तुम्ही 12वीच्या येथे जसे दिले समकक्षाबाबत, तर ते जर तुमच्याकडे शैक्षणिक अर्हता असेल तरी तुम्ही पात्र आहात. तर पहा शारीरिक पात्रता काय लागेल, महिला उमेदवारांकरिता 155 सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी उंची, पुरुष उमेदवारांकरिता 165 सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी आणि तृतीयपंथी जे आहेत ज्यांनी ओळख पुरुष केलेले आहे त्यांच्यासाठी पुरुषांसाठी पुरुष आणि महिलांसाठी ज्यांनी ओळख ज्या ट्रान्सजेंडरने तृतीयपंथांनी ज्यांची ओळख महिला केली आहे त्यांच्यासाठी महिलांचा क्रायटेरिया असेल. तर छाती जी आहे पुरुष उमेदवारांकरिता न फुगविता 79 सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी व न फुगविलेली छाती व फुगविलेली छाती यातील फरक 5 सेंटीमीटरपेक्षा कमी नसावा. तर उंचीबद्दल सूट येथे खाली दिलेली आहे ती तुम्ही पाहून घेऊ शकता. तर शारीरिक चाचणी पहा कारागृह पोलिसासाठी काय लागेल, तर 1600 मीटर धावणे 20 गुण, 100 मीटर धावणे 15 गुण, गोळाफेक 15 गुण अशी पुरुष उमेदवारांसाठी 50 गुण असतील. तर महिला उमेदवारांसाठी 800 मीटर धावणे 20 गुण, 100 मीटर धावणे 15 गुण, गोळाफेक 15 गुण अशी एकूण 50 गुणांची असेल. तर पुरुष तृतीयपंथी उमेदवार ज्यांची ओळख केलेली आहे त्यांच्यासाठी 1600 मीटर धावणे 20 गुण, 100 मीटर धावणे 15 गुण, गोळाफेक याच्यासाठी 15 अशी एकूण 50 आणि महिला तृतीयपंथी स्वतःची लिंग ओळख महिला पुरुष तृतीयपंथी अशी केलेले उमेदवार यांच्यासाठी 800 मीटर धावणे 20 गुण, 100 मीटर धावणे 15 गुण, गोळाफेक यांच्यासाठी 15 गुण अशी एकूण 50 गुण असतील. तर लेखी परीक्षा पहा, उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान 40% गुण मिळवणे अनिवार्य आहे. लेखी परीक्षेमध्ये 40% पेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील. तर लेखीची चाचणी 90 मिनिटाचा वेळ असेल तुमच्याकडे आणि यामध्ये मित्रांनो लेखी परीक्षेमध्ये जे विषय आहे अंकगणित, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण असे विषय असतील. तर पहा मित्रांनो इथे सामाजिक आरक्षण बद्दल येथे दिलेले आहे. पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक, बॅट्समॅन, राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई, कारागृह शिपाई या पदाकरिता सामाजिक व समांतर आरक्षणाबाबत सूचना दिलेल्या आहेत. जे विद्यार्थी जे आहेत समांतर आरक्षण वगैरे आहे ज्यांच्याकडे तर ते त्यांच्याबद्दल येथे दिलेले आहे. खेळाडू आरक्षण, प्रकल्पग्रस्त, माजी सैनिक यांच्यासाठी तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून हे पाहू शकता. पोलीस पाल्य, गृहरक्षक, होमगार्ड आरक्षण, अनाथ व्यक्तींचे आरक्षण यांच्याबद्दल येथे माहिती दिलेली आहे ती तुम्ही मित्रांनो पाहून घेऊ शकता. तर पहा इथे विशेष सूचना आहेत त्या आपण पाहणार आहोत. तर ऑनलाईन अर्जामध्ये भरलेली माहिती आणि कागदपत्रे तपासणीच्या वेळी सादर केलेली कागदपत्रे यातील माहिती यामध्ये तफावत आढळल्यास उमेदवारांची निवड भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द होऊ शकेल. तसेच उमेदवारांनी मागितलेली सामाजिक समांतर आरक्षण अथवा वयोमर्यादा शिथिल करणे इत्यादी मधील बदल सवलती नामंजूर करण्यात येतील. तर लेखी परीक्षेदरम्यान परीक्षे कक्षात किंवा परीक्षा केंद्राच्या परिसरात मोबाईल फोन अथवा इतर कोणत्याही प्रकारची इलेक्ट्रॉनिक साधने आणण्यास व वापरण्यास सक्त मनाई आहे. तर कागदपत्र पडताळणीच्या वेळी प्रमाणपत्रामध्ये त्रुटी आढळल्यास, माहिती खोटी आढळल्यास अथवा एखादे प्रमाणपत्र सादर न केल्यास उमेदवारांना त्याच वेळी पुढील प्रक्रियेसाठी अपात्र केले जाईल. तर महत्त्वाची टीप पहा इथे दिलेली आहे. उमेदवारांकडे आधार कार्ड लिंक असलेला मोबाईल असणे आवश्यक आहे. नसल्यास प्रथम त्यांनी त्यांचे आधार कार्ड मोबाईल क्रमांकावर लिंक करून घेण्यात आल्यानंतरच आवेदन सादर करावा. याबाबतचा सविस्तर तपशील संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तर ऑनलाईन आवेदन अर्ज भरतानाचा वैध कालावधीचे जे प्रमाणपत्रे आहेत उमेदवारांकडे असणे आवश्यक आहे. सदर प्रमाणपत्रावरील उमेदवारांचे स्वतःचे नाव, शिक्का, जात, प्रवर्ग, निर्गमित दिनांक, सक्षम प्राधिकाऱ्यांची स्वाक्षरी इत्यादी बरोबर असल्याची खात्री उमेदवारांनी स्वतः करावी. आवश्यक प्रमाणपत्रामध्ये त्रुटी आढळल्यास किंवा अपूर्ण असल्यास किंवा अवैध असल्यास सदरून उमेदवारांस भरती प्रक्रियेतून कोणत्याही टप्प्यावर बाद करण्यात येईल व त्याबाबतची कोणताही दावा तक्रारी करण्यास उमेदवारास कोणताही हक्क राहणार नाही.
तर पहा मित्रांनो, येथे जे विद्यार्थी डबल फॉर्मचे जे विद्यार्थ्यांमध्ये प्रश्न आहेत त्यांच्यासाठी पहा, उमेदवार एका पदाकरिता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात फक्त एका घटकात अर्ज करू शकतो. एका पदासाठी एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात येतील. तर मित्रांनो, तुम्हाला एकच फॉर्म भरायचा आहे आणि येथे महत्त्वाचं पहा, अर्जदारास पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, समादेशक यांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक, बॅट्समॅन, राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई, कारागृह शिपाई अशा एकूण 5 पदांकरिता प्रत्येक पदाकरिता फक्त एक याप्रमाणे 5 स्वतंत्र आवेदन अर्ज दाखल करता येऊ शकतील. त्यासाठी उमेदवारांस प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज सादर करणे बंधनकारक आहे व त्याप्रमाणे प्रत्येक पदाकरिता स्वतंत्र परीक्षा शुल्क भरावे लागेल. म्हणजेच मित्रांनो, तुम्ही एकापेक्षा जास्त फॉर्म भरू शकत नाही. तर पण तुम्ही पोलीस शिपाईसाठी एक फॉर्म, पोलीस शिपाई चालकसाठी एक फॉर्म, बॅट्समॅनसाठी एक फॉर्म, राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाईसाठी एक फॉर्म, कारागृह शिपाईसाठी असे एकूण 5 तुम्ही अर्ज करू शकता. पण एकाच ह्याच्यासाठी मित्रांनो फक्त पोलीस शिपाईसाठी 2 किंवा जास्त करू शकत नाही अर्ज. पोलीस शिपाई चालकसाठी 1 किंवा जास्त म्हणजे 2 पेक्षा जास्त असे एकापेक्षा जास्त अर्ज करू शकत नाही. हे मित्रांनो इथे डिटेलमध्ये दिलेलं आहे. तर एकापेक्षा जास्त तुम्ही अर्ज करू नका. तर उमेदवारांनी चुकीची खोटी माहिती दिल्यास उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द होईल. तर पहा मित्रांनो, नंतरचा जो महत्त्वाचा जो पॉईंट आहे, उमेदवाराविरुद्ध कोणत्याही प्रकारचा गुन्हा अथवा खटला दाखल असेल तर त्या गुन्ह्याच्या खटल्याच्या प्रकरणातील सद्यस्थितीची माहिती देणे उघड करणे आवश्यक आहे. तसेच कोणत्याही स्वरूपाच्या गुन्ह्यातून खटल्यातून मुक्तता झाली असल्यास त्याबाबत सुद्धा माहिती देण्यात यावी. उमेदवारांनी खरी माहिती दडवून ठेवल्याची निदर्शनास आल्यास सदरून उमेदवारास भरती प्रक्रियेतून कोणत्याही टप्प्यावर बाद करण्यात येईल व त्याबाबत कोणताही दावा तक्रार करण्यास कोणताही हक्क राहणार नाही. तर ज्या विद्यार्थ्यांची नावात बदल आहे तर त्यांच्याबद्दल पहा, महत्त्वाचे जी सूचना आहे, HSC प्रमाणपत्र अथवा तत्सम प्रमाणपत्रावरील नावाप्रमाणे ऑनलाईन आवेदन अर्ज सादर करावेत. जे तुमच्या HSC प्रमाणपत्र अथवा तत्सम प्रमाणपत्रावर जे नाव आहे तसं तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. नाव बदललेले असल्यास अथवा प्रमाणपत्रावरील नावात कोणत्याही प्रकारचा बदल झाला असल्यास संबंधित बदलासंदर्भात राजपत्रातील प्रत म्हणजेच मित्रांनो गॅझेट, कागदपत्र व संबंधित ओळखपत्र कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर करावेत. तर ज्या विद्यार्थ्यांच्या नावात बदल आहे त्यांच्याबद्दल मित्रांनो ही माहिती महत्त्वाची आहे. नंतर पहा, अंतिम निवड सूचीमध्ये समाविष्ट झालेल्या उमेदवारांची कागदपत्र प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यात येईल. जात वैधता प्रमाणपत्र वगळून इतर सर्व आवश्यक ती प्रमाणपत्रे ही आवेदन अर्ज भरण्याच्या अंतिम दिनांकापर्यंतची असणे आवश्यक आहे. तर प्रमाणपत्राच्या छाननीच्या वेळी लागू असलेल्या प्रमाणपत्राचे मूळ प्रत ओरिजिनल व सुस्पष्ट दिसतील अशा साक्षांकित केलेल्या 2 छायांकित प्रती उमेदवारांनी कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे. तर उमेदवारांनी प्रमाणपत्र मिळवण्याकरिता सादर केलेल्या अर्जाच्या पावत्या ग्राह्य धरल्या जाणार नाहीत. सदरवेळी मूळ प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास उमेदवारास अपात्र ठेवण्यात येईल. हे मित्रांनो महत्त्वाच्या सूचना आहेत. तर मित्रांनो, सर्व तुमचे डाऊट क्लिअर झाले असतील तर पहा, इथे महत्त्वाची जी आहे ती माहिती आहे. कागदपत्र पडताळणीच्या वेळी उमेदवारांनी त्यांनी ऑनलाईन पद्धतीने सादर केलेल्या आवेदन अर्जाची ॲप्लिकेशन ID नमूद असलेली प्रत, पोलीस भरतीकरिता देण्यात आलेल्या शारीरिक चाचणी व लेखी परीक्षेच्या प्रवेशपत्राची प्रिंट 2 पासपोर्ट साईज फोटो सोबत आणणे आवश्यक आहे. तर पोलीस शिपाई, बॅट्समॅन, पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई पदावर निवड झालेल्या उमेदवारांचे चारित्र्य पडताळणी, पूर्व चारित्र्य पडताळणी अहवाल व वैद्यकीय तपासणी पात्र असल्याचा अहवाल प्राप्त झाल्याशिवाय नियुक्ती देण्यात येणार नाही. तर ऑनलाईन पद्धतीने आवेदन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी विस्तृत जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करावे. तर मित्रांनो, ही तुम्हाला सविस्तर जाहिरात तुम्हाला सांगितलेली आहे. नंतर पहा मित्रांनो, पोलीस भरती प्रक्रियेच्या वेळी शारीरिक चाचणी दरम्यान उमेदवारास कोणतीही शारीरिक इजा, नुकसान झाल्यास त्यास उमेदवार स्वतः जबाबदार राहील. त्याकरिता उमेदवारांनी स्वतःची शारीरिक क्षमता विचारात घेऊन मैदानी चाचणीच्या प्रकारात सहभागी व्हावे. तर ह्या मित्रांनो महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत. तर संपूर्ण तुम्हाला मित्रांनो माहिती दिलेली आहे जी महत्त्वाची आहे ती. आणि ही संपूर्ण तुम्हाला PDF पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनलला जॉईन करा.
टेलिग्राम चॅनलची लिंक देत आहे. माहिती आवडली असेल तर नक्की एक लाईक करा. धन्यवाद.